नमस्कार, मी प्रसाद ओक. आपने हमें जो ये पुरस्कार दिया त्याच्यासाठी मी तुमचे आभार मानतो. खरं तर हा चित्रपट बनवणं उतनी सोपी गोष्ट नाही ती, पण हा पुरस्कार घेताना मला आनंद वाटतो की माझ्या टीमने मला सपोर्ट केला. आज सगळं काय मिळालं. आता शेवटची एकच इच्छा आहे, चला हवा उद्यामध्ये परत जाण्याची. त्या बात म्हणून तुम्ही बघू शकता, माणसं एवढी मोठी झाली, त्यांना एवढे मोठे पुरस्कार मिळाले, तरी सुद्धा हा माणूस पुन्हा एकदा डाऊन टू चला हवा उद्याच आहे. माणसं डाऊन टू अर्थ असतात, माणूस डाऊन टू चला हवा उद्या. पण तुम्हाला असं वाटलं असेल की हे भाषण मी आधीच का वाचून दाखवलं, कारण मला माहिती होतं तिकडे कन्फर्म कट करतील म्हणून मी इथं वाचलं आता. असं मंडळी, हा विनोदाचा भाग जरी चालू असला तरी सुद्धा गंमत करत आपल्याला मूळ विषयावर यायचंय, मूळ मुद्द्यावर यायचंय की आज समाजामध्ये कपलमध्ये फारच लफडे चाललेले आहेत, फार लोचे चाललेले आहेत. त्याचं काय करावं म्हणून आम्ही एका तज्ज्ञ माणसाला इथे आज आमंत्रित करणार आहे, जे नेहमी इथे येत नसतात, ते पहिल्यांदाच येत आहेत आणि ते मार्गदर्शन करणार आहेत नवीन लग्न झालेल्या जोडप्यांना आणि जुनं लग्न झालेल्या जोडप्यांना सुद्धा. जोरदार टाळ्यांनी आपण या ठिकाणी स्वागत करूयात. विवाह या विषयावरती ज्यांचा प्रचंड अभ्यास आहे असं म्हणतात, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. PhD असलेले डॉक्टर नवोन्मेष रताळे यांचं जोरदार टाळ्या. फायर ब्रिगेड वाले उचलून न्या. असले लोक न्या, लय लपडे करतात. काय गाणं होतं इकडे? हळद लागली तुम्हाला, लग्नात लागली होती का नाही, तसेच राहिले तुम्ही. हसताय काय? हसू नका तुम्ही. तर रताळे सर, तुमचं मनापासून ते आडनाव नका घेऊन, नाव घ्या ना. काय नाव आहे तुमचं? हे नॉनव्हेज. नॉनव्हेज. नॉनव्हेज नाही तुमचं नाव. नवोन्मेष म्हणजे काय? ती तुमच्या आईबापाला विचारा ज्यांनी ठेवलंय, स्वतःच्याच माहित नाही नावाचा अर्थ काय ते. सांगा ना काय म्हणजे. नवोन्मेष. नव म्हणजे नवीन, अरे वा. ऊन म्हणजे ऊन, आणि मेष म्हणजे बोकड. नवीन बोकड. जावा नवीन बोकड. नाही, मेष म्हणजे मेंढा नाही. आपण तुम्ही वाटायला तर पाहिजे ना, वाटतंय बोकड, त्याचं करायचं काय आम्ही. असल्यात नवोन्मेष रताळे सर, तुमचं मनापासून स्वागत. आणि लग्न या विषयावरती तुमचा प्रचंड अभ्यास आहे असं आम्ही ऐकलेलं आहे, आणि त्यासाठीच आपण इथं चर्चा करूयात. या बसा. बराच खर्च, नवीन सेट बरोबर नवीन खुर्च्या. या बात. तर मंडळी, मला तुम्हाला सांगायचं की आयुष्यात प्रत्येकाचं कधी ना कधीतरी लग्न होतच असतं. माझा कुठे झालाय? बाळा, तुझ्यासाठी एक सुसर बघितली आम्ही. सुसर? हा, मग आता मगरी बरोबर सुसरच लग्न करील ना. हे घे. खरंच आहे त्यो. खरंच नॅशनल पार्क वाले 3 वेळा येऊन गेले पकडायला. ते म्हणतात तुमच्या साईटवर एक मगर आहे, मगर आहे, मगर आहे. म्हणलं रे, मगर नाही, हे तो माणूसच आहे. खरं तर काय आहे, माणसाला चांगलं सासर मिळतं, तुला चांगली सुसर मिळू. आणि ऐ, कमी खा, कमी खा. कसं आहे, दुकानात तू बसलाय, दुकान तुझ्यात चाललंय आता. अंजली की राणा दुकान असं एक आहे. तर मला सांगायला आवडेल यांच्या बायोडाटा प्रमाणे की ह्या माणसाला आतापर्यंत आपण अनेक ठिकाणी बघितलेलं आहे, अनेक ठिकाणी यांनी कार्यक्रम केलेले आहेत. नक्की. टीव्हीवरचं एक फेमस व्यक्तिमत्व. आपण यांना पाहिलं का मध्ये सतत दिसणार आहे. काय बोलतोय तू? मग तुम्हीच ते बायोडाटा मध्ये लिहिलेलं आहे. दुसरं चांगलं वाचा ना जरा. स्वच्छतेचं अत्यंत महत्व असलेले, नक्की, नक्की. परिसरातल्या सगळ्या बाटल्या गोळा करून त्याची एकच बाटली आणणार आहे. हो. अहो, दुसरं वाचा ना. हे काय? पहाटे 4 वाजता उठणार आहे, हे खरंय. कारण बसतातच 12ला.
अहो, काय चाललंय मी हे तुमचं? तुम्ही लिहिलेलं आहे ना. चांगलं अध्यात्माची आवड आहे ते. अध्यात्माची प्रचंड आवड, प्रत्येक देवळाच्या बाहेरच्या चपल्या चोरण्यामधले हे प्रसिद्ध असलेलं व्यक्तिमत्व. काय चाललंय तुमचं ते ठेवा बाजूला, दुसरं बोला काहीतरी. मग मी तेच सांगत होते, तुम्ही तुमच्याबद्दल बोला. मला डॉक्टर तुम्हाला सांगायचंय की नवरा बायकोमध्ये अत्यंत क्लेश असतात आणि अशाच दोन जोड्यांना आपण या ठिकाणी आज आमंत्रित करणार आहोत ज्यांच्यामध्ये काहीतरी डिस्प्यूट मॅटर झालेला आहे. हा, एवढ्या बिस्कुट वरून एवढं लोक हसतात म्हणून आपले काही पानसट जोक करायचे. डिस्प्यूट मॅटर काहीतरी लफडं झालेलं आहे, त्यांच्यासाठी तुम्हाला बोलवलं, तुम्ही मार्गदर्शन करा. नक्की. तर आपलं पहिलं कपल येतंय, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत त्यांच्यासाठी. मिस्टर अँड मिसेस समीर मळमळे आणि मीरा मळमळे. थांब. हे काय आहे? बदाम केलाय बदाम. अच्छा, वर्ण बघायचा. वर्ण बघायचा बदाम. दिसला का सगळ्यांना यांनी बदाम केलेला आहे? हा, बदाम आहे होय. हा, मला वाटतं रात्री जास्त झालं. उठा 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 उठा. ए, सुट्टी काय? उठा. काय लाज आहे का तुम्हाला? बर, मळमळे कपल तुमचं स्वागत. पण मला एक कळलं नाही की अनेक आडनावं बघितली, मळमळे कुठं आडनाव असतं का ओक असू शकतं, तर मळमळायला काय प्रॉब्लेम आहे? मळमळी तर आधी येतो, ओक नंतर. नाही पण ओक आडनावाची माणसं चांगली असतात, खरंय. पोटात काहीच ठेवत नाही, लगेच आपलं. असं नाही, असं नाही. मळमळे तुमचं स्वागत. मीरा आणि समीर, तुमच्याबद्दल बरंच जाणून घ्यायचंय आम्हाला. तुम्ही प्लीज विराजमान व्हा, आम्ही तुमच्याकडे सुद्धा येणार आहे. हा, समीर मळमळे मीरा. आणि मीरा मळमळे. मीरा मळमळे. माहेरची अजिरणी मी, इकडे येऊच मळमळे. जा बसा. पुढचे डायलॉग आत्ता घेऊन टाकले, बहुतेक लवकर घरी जायचंय. आता आपण आणखीन एका कपलला आमंत्रित करणार आहोत. अरे, लोकांना वाटेल त्यांचे खोटे आहेत. दाखव, ग बसा, असं कर नका. तर आता आपण आणखीन एका कपलला बोलवणार आहोत. खरं तर हे शहराचं प्रतिनिधित्व करणारं कपल आहे, पण जसं ग्रामीण भागाचं पण प्रतिनिधित्व केलं पाहिजे, आपण असं एक कपल या ठिकाणी आपण आमंत्रित करत आहोत. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात प्रसाद झांगड गुट्टे आणि कावेरी झांगड गुट्टे यांना. सरळ बोलत माझी सरळ बोलत नाही मी सरळ बोलत नाही. माझं थोपाड वाकडं आहे का? असं आहे माझं थोपाड वाकडं आहे का? माझं थोपाड बोल मी वाकडं बोललो का मी? तुला ना हे बघ, उगा इथं चार चौकात तमाशा नको मला. तमाशे करते मी, तमाशे करते, तमाशे करते का मी? फडावर आहे का मी? फडावर आहे. कसं 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 वहिनी तमाशे करते का मी? तमाशे लावणी होऊन जाऊ दे की एखादी.